नमस्कार. मी रोटेरियन माधव सोमण, रोटरी क्लब ऑफ पुणे फिनिक्सचा मेंबर. काल आमच्या वीकली मीटिंगमध्ये रोटेरियन निखिल भालेराव याचं भारताच्या इतिहासातील वैज्ञानिक रहस्य या विषयावर व्याख्यान झालं. डोळ्यात झणझणीत अंजन घालणारं असं हे व्याख्यान होतं असं म्हणावं लागेल. आपण नियमित असं बघतो की आपल्या देशाची, धर्माची, संस्कृतीची टिंगलटवाळी अनेक लोक करत असतात आणि दुर्दैवाने आपणही त्यांच्या सुरात सूर मिसळून आपल्याच धर्माला नावं ठेवत असतो, आपल्याच संस्कृतीला आपण बुरसटलेली म्हणत असतो आणि आपण स्वतःलाच अंधश्रद्धा म्हणून घेत असतो. पण निखिलचं व्याख्यान ऐकल्यानंतर असं लक्षात आलं की अरे, आपले ऋषीमुनी, आपले वैज्ञानिक, आपले पूर्वज हे किती पुढे गेलेले होते. ज्या वेळेला इतर धर्म, इतर देश, इतर संस्कृती या उदयाला पण आलेल्या नव्हत्या, त्यावेळेला आपल्या ऋषीमुनींनी भूगोल, खगोल, विज्ञान, गणित या सर्व विषयामध्ये प्रचंड प्रगती केलेली होती. कालगणना असेल, सूर्यसिद्धांत असेल, ग्रहताऱ्यांच्या स्थिती असतील, नक्षत्रांच्या रचना असतील, पृथ्वीचं भ्रमण असेल, या सर्व विषयामध्ये त्यांनी केवढं प्रचंड लिहून ठेवलं आहे की जे आपण कधी वाचत नाही, आपल्याला वाचावं असं वाटत नाही आणि वाचलं तरी ते आपल्याला समजत नाही. मला असं वाटतं की निखिलचं व्याख्यान एकदा तरी आपण ऐकलं तर आपल्या डोळ्यावरची ही पट्टी दूर होईल आणि आपल्या संस्कृतीकडे, आपल्या धर्माकडे आणि आपल्या ऋषीमुनींनी, पूर्वजांनी केलेल्या कामाकडे जे आपण वेगळ्या नजरेने बघतो, जे चुकीच्या नजरेने बघतो, ती आपली नजर नक्की बदलेल आणि आपणही कुठेतरी अभ्यास करायला लागू ही मला खात्री आहे. निखिल, तू अतिशय चांगलं कार्य करतोयस, याबद्दल तुला मनपूर्वक धन्यवाद आणि शुभेच्छा. असंच काम करत राहा आणि आपल्या या पूर्वजांनी लावलेल्या विज्ञानाचा, सिद्धांताचा, शोधांचा हा प्रसार तू करत राहा आणि आपल्या सर्व जगाला जास्तीत जास्त ज्ञान देऊन जागृत कर. याच तुला शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार. मी रोटेरियन मधुर डोलारे, रोटरी क्लब ऑफ पुणे फिनिक्स. नुकताच आमच्या इथे रोटेरियन निखिल भालेराव याचं एक व्याख्यान झालं आणि त्याचा विषय होता भारताच्या इतिहासातील वैज्ञानिक रहस्य. अतिशय आकर्षक असं हे शीर्षक आहे. निखिलने याच्यात आम्हाला खूपच छान माहिती सांगितली. बेसिकली याच्यामध्ये तो जे आपले 4 वेद आहेत, सूर्य सिद्धांत, विष्णू पुराण, या सगळ्याचा त्याने अभ्यास केला आहे आणि त्यातल्या संस्कृत श्लोकांच्या आधाराने तो आपल्याला सिद्ध करून देतो की आपले ऋषी किती महान होते आणि त्यांनी किती लाखो, हजारो लाखो वर्षांपूर्वी अभ्यास करून ठेवला होता आणि ज्या गोष्टी त्यांनी लिहून घेतल्यात त्या आता आपण, त्यातल्या बऱ्याच गोष्टी आपण वेस्टर्न ह्याच्या कल्चरकडनं आल्यात असं समजतो, पण मूळच्या त्या सगळ्या आपल्याच गोष्टी असतील. मग ते कदाचित सेकंद, मिनिट, तास, दिवस, वर्ष, महिने या सगळ्याचं पत्रक असेल किंवा आपली नक्षत्र, तारे, अशा अनेक गोष्टींचा अभ्यास अनेक वर्षांपूर्वी आपल्या ऋषीमुनींनी करून ठेवला होता, ज्याची आपल्याला खरंच कल्पना नाहीये आणि आपल्याला कायमच असा डेव्हलपिंग कंट्री म्हणून म्हणलं जातं, पण खरं तर खूप पूर्वी आपल्या सगळ्या लोकांनी, आपल्या ऋषीमुनींनी अभ्यास करून ते खूपच प्रगत होते आणि आपण त्याचा अभिमान बाळगला पाहिजे. आणखी यासाठी निखिलचं हे सेशन सगळ्यांनी नक्की ऐकावं असं मला वाटतं. हा त्याच्या सेशनचा पहिला भाग आहे आणि भाग दुसरा पण त्याचा आहे, ज्याच्यामध्ये तो रामायणावर बेसिकली त्याचा जो अभ्यास आहे त्याच्यातनं तो सांगतो की रामायणातल्या ज्या कथा आपल्याला कथा म्हणून सांगितल्यात आणि अजून बरीचशी लोक त्याचा कथा म्हणूनच विचार करतात, पण त्या सत्य होत्या का याबद्दल तो थोडा प्रकाश पाडणार आहे आणि त्याच्या मागचं लॉजिकल रिझनिंग आपल्याला कदाचित म्हणता येईल किंवा वैज्ञानिक रहस्य जे त्यांनी नाव दिलंय की सत्य जे होतं या मागचं ते तो समजावून सांगतो. आणि नक्कीच ही दोन्ही सेशन्स पाहण्यासारखी आहेत. दुसरं सेशन आमचं व्हायचं आणि आम्ही वाट बघतो आमच्या क्लबमध्ये कधी निखिल येईल आणि आम्ही हे सेशन ऐकू त्याच्याकडनं. तर ही माहिती सगळ्यांनी नक्की ऐका. स्वतः सॉफ्टवेअर इंजिनियर आहे निखिल, पण हा जो अभ्यास तो करतोय आणि आपल्या देशाबद्दल ज्याच्यामुळे आदर वाढेल, अभिमान वाढेल अशी गोष्ट तो करतोय, तर त्याच्या या सेशनचा नक्की तुम्ही पण आनंद घ्या. आणि निखिल, तुला खूप खूप शुभेच्छा. तुझी ही सेशन्स जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू देत आणि लोकांना आपल्या देशाचं, आपल्या ऋषीमुनींचं, आपल्या इतिहासाचं, आपल्या परंपरेचं, संस्कृतीचं महत्त्व पटू देत. थँक्यू.